नमस्कार, मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता। लोणावळा येथील गुरुकुल विद्यालयामध्ये AI व रोबोटिक्स वरती आधारित प्रयोगशाळेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले। विद्या विनय सभा गुरुकुल संस्थेत मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये AI व रोबोटिक्स प्रयोगशाळेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे IT तज्ञ डॉक्टर दीपक शिकारपूर यांच्या हस्ते करण्यात आले। संस्थेचे संस्थापक गल चंदावरकर व वसुंधरा चंदावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष दिनेश राणावत यांनी केले। गुरुकुल शाळा नेहमीच विद्यार्थी हितासाठी धडपड करणारी संस्था आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले। दीपक गंगोळी यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला, तर संस्थेचे सचिव सुरेश पंसारी यांनी गुरुकुल ही संस्था यापुढे अशाच प्रकारे गुणवत्तापूर्ण शिक्षण देईल अशी ग्वाही दिली। डॉक्टर दीपक शिकारपूर यांनी विद्यार्थी व शिक्षकांना मौलिक मार्गदर्शन केले। आत्मविश्वास, क्षमतांचा वापर, चिकाटी, परिश्रम, जीवन जगण्याची कला व परकीय भाषांमध्ये प्राधान्याने जपानी भाषा आत्मसात करावी असे आवर्जून सांगितले। कार्यक्रमाला बालकिशन अग्रवाल, अनुज गंगोळी हे नियामक मंडळाचे सदस्य देखील उपस्थित होते। तसेच तिन्ही विभागाचे मुख्याध्यापक अनुष्का कालगुडे, रेवती कांबळे, बाजीराव खुरंगे, माजी मुख्याध्यापक बापूला तारे, पालक प्रतिनिधी, ओमटेक संस्थेचे प्रतिनिधी तसेच तिन्ही विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते। दोन्ही विभागातील विद्यार्थ्यांनी आपले AI प्रशिक्षणाचे अनुभव सांगितले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूला तारे यांनी केले, तर आभार बाजीराव खुरंगे यांनी मानले। कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली। आजच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर शिकारपूर, अध्यक्ष दिनेश राणावत, मिसेस राणावत आलेले आहेत, मुद्दाम मंगल अन्सारी सर, इतर सर्व ट्रस्टीज आणि माझ्या शिक्षक बंधू भगिनींनो आणि पालक बंधू भगिनींनो आणि मुलामुली, गुरुकुलशी माझं संबंध म्हणजे माझं आयुष्य इथं गेलेलं आहे। माझ्या आयुष्यापैकी सुरुवातीची 10 वर्ष आणि आताची नंतरची काही वर्ष सोडलं तर मी गुरुकुलमध्ये होतो।
49 साली गुरुकुल सुरू झालं म्हणून सांगितलं, हॉस्टेल सुरू झालं. 50 साली शाळा सुरू झाली आणि त्या शाळेचा ते पहिले विद्यार्थी मी आणि माझा भाऊ हर्ष, आम्ही दोघं होतो. आणि तिथपासून ते नंतर इथं कायमच माझा संबंध राहिलेला आहे, त्याला माहिती आहे. मी हे मागचं सांगतोय कारण मला वाटतं पावसाचं आणि आपल्या कुठल्याही उद्घाटन समारंभाचं एक खास नातं आहे. जे तारे सरांनी सांगितलं, मगाशी उल्लेख केला, ज्या वेळेला इथं महर्षी अण्णासाहेब कर्वे आणि त्यावेळेचे रेल्वे मंत्री, केंद्रीय रेल्वे मंत्री नामदार स का पाटील हे इथं शिलान्यास समारंभाकरता आले होते, त्यावेळेला इथं काही इमारती नव्हत्या. एक टेकडी आणि पलीकडे वसतिगृहाकडे असलेली 2 जांभळाची आणि एक बकुळीचं झाड एवढंच होतं. तिथं मांडव घातलेला होता स्टेज पुरता आणि पुढं प्रेक्षक बसले होते, पालक बसले होते, गुरुकुलचे हितचिंतक बसले होते. समारंभ सुरू झाला. संस्थापकापैकी ज्यांचा आपण मगाशी पुष्पहार घालून त्यांना आदरांजली वाहिली ते गुरुवर्य चंदावरकर यांनी भाषणाला सुरुवात केली आणि पावसाचे थेंब पडायला लागले आणि लोकांमध्ये चुळबुळ सुरू झाली. आता पाऊस आला तर काय करायचं. पण मगाशी तारे सरांनी जे उद्गार काढले तेच उद्गार त्यांनी त्यावेळेला काढले की बघा, देवालाही आपण इथं शाळा सुरू करतोय याचा आनंद झालेला आहे आणि म्हणून त्यानं पुष्पवृष्टी आपल्यावरती या अश्रूंच्या थेंबांच्या निमित्तानं केलेली आहे. एकाच गोष्टीकडे नकारात्मक किंवा सकारात्मक बघायचा तर सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, हा दृष्टिकोन त्यांनी आपल्या आचरणातून त्यावेळी आणि नंतरही सतत आम्हाला शिकवला. आणि हे एक गुरुकुलचं वैशिष्ट्य आहे. गुरुकुल स्थापन झालं हे विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा द्याव्यात, पण याबरोबरच मुख्य उद्देश होता की शिक्षक आणि विद्यार्थी यांनी एकत्र येऊन ज्ञान विचार आदान प्रदान करावं, दळणवळण व्हावं, संवाद साधावे आणि त्यातून विद्यार्थी हा माणूस घडावा. संस्कार हे मुख्य होतं आणि त्यांच्यापुढे रवींद्रनाथ टागोरांचा आदर्श होता की निसर्ग रमणीय प्रदेश व्हावा. त्यावेळेला ह्या ओसाड टेकड्या होत्या, पण नंतर दरवर्षी थोडी की 50 ते 100 झाडं लावायची आणि ती जगवायची. अशा तऱ्हेनं हे कार्य सुरू झालं आणि आपला हा सगळा परिसर अत्यंत निसर्गरमणीय झाला. तसंच टाटा कंपनी आणि इतर मला वाटतं भारतीय विद्यापीठाचे डॉक्टर भरूचा यांची आम्हाला फार मदत त्या काळात झाली आणि हा सगळा मुलांनी पण खूप मदत केली. मुलांना सांगायचं की कुठलंही श्रम करायला मुलं आमची कधी कमीपणा मानत नाही. आंतरशालेय स्पर्धांच्या वेळेला इतर मुलं गप्प असली तरी आपली मुलं ही ग्राउंड आखणं, ग्राउंडवर पाणी मारणं हे काम उत्साहानं पुढं होऊन करत असतात, कोणी न सांगता. आणि मला वाटतं ही परंपरा आपण सर्व मुलांनी चालू ठेवावी की श्रमदान करणं, काम करणं, कुठलंही काम करणं हे वाईट नाही. आपल्याला सगळं ऐकतं पाहिजे तर ते लक्षात ठेवा. आम्हाला त्यावेळेला वाक्य सांगितलं होतं की खाटल्यावरी कुणाचं नाही देणार हरी, असेल माझा हरी तर खाटल्यावर देईल, खाटल्यावरी तर खाटल्यावर कोणी देणार नाही, तर तुम्ही मेहनत करा. त्या मुलांना हे कधीही विसरू नका. हे AI रोबोटिक्सवर सगळं मिळतं आहे. इथं संगणक विभाग सरकारी विषय म्हणून इंट्रोड्यूस होण्या अगोदर आपल्या शाळेत सुरू झाला होता. पर्यावरण देखील, पर्यावरणाचा आपल्याकडचे मला वाटतं तारे सर आणि सूर्यवंशी सर यांनी इथं भारतीय विद्यापीठामध्ये जाऊन
म्हणून तर पर्यावरण शास्त्रामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री प्राप्त करून घेतलेली होती. भरूच्या आणि त्यांचे सहकारी इथं येऊन मुलांचे वर्ग घेत मुलांच्या सहली काढत निसर्ग निरीक्षण हा एक विद्यार्थ्यांचा अविभाज्य घटक होता. ही उघड्या डोळ्यांनी पहा, निसर्ग अनुभवा, आपण चांगल्या ठिकाणी आहोत, हे मुलांच्या मनावरती बिंबवलं. आणि पुढं ISO सर्टिफिकेशन आंतरराष्ट्रीय दर्जाचं मिळवणारी आपली शाळा पाहिजे. हे सगळं चालू असताना मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की दिनेश सर आणि पंसारी सर, कय्यर सर आणि इतर सर्व ट्रस्टींनी ही परंपरा चालू ठेवली. ते म्हणतात की शैक्षणिक बाबतीत तुम्हाला काही हवं आम्ही देतो, पण पहिली गोष्ट लक्षात ठेवा की माणूस घडला पाहिजे, तुमच्यात उत्तम नागरिक घडला पाहिजे. हे पहिलं तत्व आहे आणि हे गुरुकुलचं मुख्य ब्रीद आहे, मुख्य वाक्य है. इतना ही बोलूँगा कि अपने गुरुकुल स्कूल को इतना अच्छे से संजोया है. स्कूल नंबर 1 स्कूल, और ये बहुत बड़ी खुशी की बात है कि लोनावाला के अंदर रोबोटिक्स का इनॉग्रेशन आज दीपक सर ने किया है और बच्चों को इतनी बड़ी अच्छी अपॉर्चुनिटी मिल रही है. मैं आप लोगों को इतना ही बताऊंगा कि ये धीरे धीरे स्कूल आगे बढ़ रही है. हर साल 100 बच्चे इंक्रीज हो रहे हैं. जितने जा रहे हैं उससे ज़्यादा 100 बच्चे हर साल. लास्ट 6 साल का रिकॉर्ड है. हमने 800 के आसपास चालू किया था, आज 1400 बच्चे हैं. तो 100 बच्चे हर साल इंक्रीज हो रहे हैं. और हर साल हम कुछ न कुछ एक नया कार्यक्रम भी चालू कर रहे हैं. अच्छे अच्छे टीचर्स आ रहे हैं, अच्छे क्लासरूम हो गए हैं और इतने बच्चे, मतलब मैं तो देख के बहुत खुशी होती है कि आज फर्स्ट टाइम 9वीं 10वीं 7वीं 8वीं 9वीं 10वीं के बच्चे इतने एक साथ में बैठे हैं और रोबोटिक्स की एक अपॉर्चुनिटी मिल रही है. दीपक सर ने एक और चीज़ बताई कि ये आउटगोइंग टेक्नोलॉजी है. सर मैं आपको इतना बताता हूँ, जो आपने एडवाइस दी है वो हम नेक्स्ट 3 साल में वो भी पूरी करेंगे. इन्होंने बोला है कि ये रोबोटिक्स के बाद में अपने AI या ड्रोन, तो हो सकता है कि हम ड्रोन नेक्स्ट ईयर चालू करें, सेटेलाइट उसके दिन दूसरे साल चालू करें. तो यहाँ के गुरुकुल के बच्चों को जो लेटेस्ट एजुकेशन जो हम देना चाहेंगे, दे सकते हैं, हम देंगे और हर साल इम्प्रूवमेंट करते रहेंगे. सर म्हणालात त्याच्याबद्दल मी तुम्हाला एक आठवण सांगतो. मी टाटा टेक्नॉलॉजी या कंपनीत काम करत होतो आणि त्यावेळेला रतन टाटा म्हणून एक व्यक्ती आमचे बॉस होते. तर ते एका मीटिंगमध्ये आम्हाला भेटले अचानक आणि मला त्यांच्याशी बोलता आलं आणि मी बोलताना त्यांना म्हणालो सर, तर त्यांच्या कपाळावर आठ्या आल्या आणि मग ते आम्हाला म्हणाले, मी त्यावेळेला नुसता मॅनेजर होतो, की ॲड्रेस मी आहे मिस्टर टाटा और रतन. आता ते रतन तर आउट ऑफ क्वेश्चन होतं म्हणून मी परत येस सर म्हणालो. आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं की सर ही पदवी आहे आणि ती द्यायचा अधिकार फक्त इंग्लंडच्या राणीला आहे. तर राणी नाहीत, आता सध्या राजे आहेत प्रिन्स चार्ल्स. तर ते वर्षातनं 5 लोकांना सर ही पदवी देतात आणि जर ही पदवी मिळाली तरच लोकांना सर म्हणतात. आणि त्यांनी मला सांगितलं की भारतात उठसूट लोक एकमेकांना सर म्हणतात, तर ते बरोबर नाही. आणि म्हणून मी हे तुम्हाला काय सांगतो की मला कोणी सर म्हटलं की मला लगेच रतन टाटा येतात माझ्या डोळ्यासमोर. तर आपण करायचं का नाही हे मी तुमच्यावर सोडतो, पण ह्या सरचा हा किस्सा. दुसरी गोष्ट मला तुम्हाला विचारायची आहे की तुमच्याकडे किती लोकांना आयुष्यात खूप यशस्वी व्हायचं? हात वर करा. काही लोकांना नाही व्हायचं, काही लोकांनी 2 हात वर केले. वा, ठीक आहे. मला तुमची महत्वाकांक्षा बघून आनंद झाला. पण हा प्रश्न मी अनेक व्याख्यानं देतो, अनेक कॉलेजेसमध्ये जातो आणि हा प्रश्न जेव्हा विचारतो तेव्हा सुरुवातीला 2-4 हात वर होतात, मग भिडे का तर अजून एक 5-6 हात वर होतात आणि मग शेवटी लोक सगळे हात वर करतात. कारण एक लक्षात ठेवा की प्रत्येक जन्माला आलेल्या व्यक्तीला आनंद आणि यश हवंच असतं. असं कोणी नसतं की मला अयशस्वी राहायचंय, मला आनंदी राहायचं नाही, असं नसतं. तर आता मी तुम्हाला सांगतो मित्रमैत्रिणींनो की तुम्ही आता एका वयाच्या अशा टप्प्यावर आहात की तुम्ही जर योग्य गोष्टी केल्या तर तुम्ही 100% यशस्वी आहात. फक्त तुम्हाला योग्य दिशा द्यायची गरज आहे.
आणि त्यातलं थोडंफार काम मी आता करीन माझ्या व्याख्यानात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर ढोर मेहनतीला पर्याय नाही. आणि हे कायम लक्षात ठेवा. विशेषतः शहरी भागात हा आम्हाला मोठा प्रॉब्लेम असतो, कारण मुलांना कामच करायचं नसतं. पण इथं हा प्रॉब्लेम नसावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. जर तुम्ही खूप मेहनत करणार असाल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कुणीही थांबवू शकणार नाही. कारण एक लक्षात ठेवा की आपल्याकडे कोरोना होता, त्या कोरोनाची एक लस होती, ती बहुतेक तुम्ही घेतली असेल. पण यशाची अशी लस नाही की एक इंजेक्शन घेतलं आणि माणूस यशस्वी झाला, असं होत नाही. आणि यशाचे काही मापदंड आहेत आपल्या समाजात. एक मापदंड म्हणजे त्या व्यक्तीकडे भरपूर पैसा पाहिजे. तर तुम्ही असं कधी बघितलं का की अतिशय गरीब माणूस पण यशस्वी? असं नसतं. तुम्हाला वैध मार्गाने खूप पैसा मिळवायची तुमची महत्त्वाकांक्षा असलीच पाहिजे. आणि ह्याच्यात आता मुलगा मुलगी स्त्री पुरुष असं कुठलाही भेद नाही. आपले राष्ट्रपती कोण आहेत माहिती आहे का तुम्हाला? कोण आहेत? म्हणजे एक महिला आपल्या देशाची राष्ट्रपती आहे. तुम्ही जर अमेरिकेत किंवा प्रगत देशात गेलात तर अनेक व्यवसायाच्या CEO या महिला आहेत. आणि त्यात आता भारतीय महिला पण CEO होत आहेत. तर हा एक विचार तुम्ही लक्षात घ्या की स्त्री पुरुष भेद हा आता संपलेला आहे. आणि पुरुष आणि स्त्री हे एकाच स्तरानं मोजले जातात. तुमच्या गुरुकुल शाळेत तर मी बघितलं की इथं पुरुषांना आरक्षण आहे असं मला सांगण्यात आलं. एक आरक्षणाखातर एक 10% पुरुष आहेत नोकरीला कुठंतरी ठेवलं. तर आणि मी विनोदाने सांगतो. पण मुलींना मी विशेषतः आग्रह करतो की तुम्ही उच्च शिक्षित व्हा. मुलांना तर आहेच आग्रह, पण तुम्ही तुमचं शिक्षण थांबवू नका. आणि यात जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला चांगलं शिक्षण घेतलंच पाहिजे. आता मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो. आईस्क्रीम आवडतं का तुम्हाला? ज्याला आईस्क्रीम आवडत नाही त्याने हात वर करावे. आता एकानेही हात वर नाही केला. आता मी तुम्हाला कुठलं आईस्क्रीम खायचं ते सांगतो. आता तुम्ही माझ्या नंतर म्हणू शकता, आ म्हणजे आत्मविश्वास. म्हणा, आ म्हणजे आत्मविश्वास. ई म्हणजे इच्छाशक्ती. स म्हणजे सकारात्मकता. क्री म्हणजे क्रियाशीलता. म म्हणजे महत्वाकांक्षा. हे आहे यशाचं आईस्क्रीम. आता हे जे तुम्ही म्हणालात हे एका कागदावर नंतर लिहा आणि तो कागद तुम्ही जिथं झोपता त्या पलंगाच्या समोर चिकटवा. म्हणजे सकाळी उठल्यावर तुम्हाला पहिल्यांदा काय दिसेल तर आईस्क्रीम. आणि जे गोड आईस्क्रीम आहे ते थोडंच खा, कारण तुम्ही खूप खाल्लं तर दोन गोष्टी होतील. तुम्हाला सर्दी खोकला होईल किंवा तुम्हाला मधुमेह होईल. तर ते मर्यादित खा. पण मी जे सांगतो ते यशाचं आईस्क्रीम कायम खायला पाहिजे. आता आपण 9वी 10वी जेव्हा या स्टेजला आहात तेव्हा तुम्हाला एक गोष्ट करायची आहे की अभ्यास एके अभ्यास आणि गुण एके गुण या चक्रातनं बाहेर पडायचं. म्हणजे ते महत्त्वाचं आहेच. तुम्हाला शालांत परीक्षेत चांगले मार्क पडलेच पाहिजे. पण त्याच्या पुढं जाऊन जर आपण काही गोष्टी केल्या आणि यासाठी जर गुरुकुलतर्फे तुम्हाला मदत मिळाली तर तुम्ही खूप यशाच्या जवळ जाऊ शकाल. त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की फक्त गुणांना सध्याच्या स्पर्धात्मक युगात फारसं महत्त्व नाही. आणि गुणाबरोबर दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे कौशल्य, स्किल्स म्हणतात त्याला, आणि तिसरी म्हणजे मनोवृत्ती. आता ही चांगली मनोवृत्ती घडवणं हे सुद्धा शालेय व्यवस्थेचंच काम आहे. कारण आता हे मी मुद्दामून सांगतो की आम्ही IT इंडस्ट्रीमध्ये जिथं मी काम करतो तिथं आम्ही अनेक IT प्रोफेशनल्स बघतो. आणि त्यातल्या अनेक IT प्रोफेशनल्स मुलं मुली दोन्हीही यांना करिअरमध्ये नंतर प्रॉब्लेम येतो कारण त्यांची ॲटिट्यूड चांगली नसते, मनोवृत्ती चांगली नसते. कारण विशेषतः शहरी भागात पालकांचं मार्गदर्शन मिळत नाही. पूर्वी सगळे लोक एकत्र कुटुंब पद्धतीत असत, आजी आजोबा असत, हे तुम्हाला बोलत असत. पण सध्या असं राहिलेलं नाही. त्यामुळं एकलकोंडी व्यक्तिमत्व, मी म्हणजे सर्वस्व, लोकांना मदत करायची नाही, चुगल्या करायच्या,
एखादा माणूस जर कामाला नाही आला तर बॉसला सांगायचं बघा तो माणूस काम करत नाही आणि मीच कसं चांगला आहे. अशा पद्धतीचं जर तुम्ही मी एके मी अशा असलेलं व्यक्तिमत्व जर तुमचं विकसित झालं तर तुम्हाला करिअरमध्ये प्रॉब्लेम आहे. आणि अजून एक मला तुम्हाला सांगायचं आहे, आणि हे तुम्ही अतिशय गांभीर्याने घ्या. इथं जे व्यासपीठावर जे बसलेले आहेत साधारण सगळे समवयस्क नाही आहेत, कारण मी 61 वर्षाचा आहे, गांगुली सर तर बहुतेक 83 वगैरे आहेत. हां, तर ही जी पिढी आहे या पिढीला सरासरी आयुर्मान त्यांचं 80 आहे. म्हणजे गांगुली सर त्याच्या पुढे निघून गेलेत आणि अजून काही दिवसांनी 100 वर्षाचे पण ते होतील आणि त्यांची सेंचुरीचा कार्यक्रम इथं होईल आणि त्यावेळेला ते त्या महिला कशा पळत आल्या तशा ते पळत येतील असं मी तुम्हाला सांगतो आत्ताच त्यांच्या 100च्या वाढदिवसाला. तर हे आहे स्टेजवरच्या लोकांचं. पण तुमच्या बाबतीत काय होणार आहे माहिती आहे का तुम्हाला? तुमची पिढी, कारण तुमचं वय हे साधारण 14-15 किंवा त्या आसपास आहे. तर असं म्हटलं जातं की तुमच्या पिढीमध्ये सरासरी आयुर्मान हे 95 असेल आणि तुमच्यापैकी खूप व्यक्ती 100 नक्की गाठणार. आणि तोपर्यंत शास्त्र इतकं प्रगत झालं असेल, AI, औषधशास्त्र हे सगळं, की अनेक आजार जे आता होतात ते होणार नाहीत तुम्हाला. त्यामुळं तुमचं प्रॉडक्टिव्ह लाईफ किंवा तुम्हाला अजून किमान सर्वांना 80 ते 85 वर्ष जगायचं. पण कसं जगायचं? आनंदी जगायचं का लोकांना त्रास होईल असं जगायचं? मग असं जगायचं की तुमच्या घरच्यांनी वाट बघायची की आता हा माणूस कधी खपतो, असं जगायचं का त्यांना वाटलं पाहिजे की एक चांगली व्यक्ती गेली. तर हे जे तुम्हाला मी सांगितलं हे व्हायचं कसं याची पूर्ण जबाबदारी तुमची आहे. आणि चांगली व्यक्ती आणि चांगला माणूस होणं हे 100% तुमच्या हातात आहे आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायला लागतात. पण जर तुम्ही चांगली व्यक्ती झालात तर तुम्हाला आयुष्यात नक्की चांगल्या प्रकारचं यश मिळेल. दुसरी आणि एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे की तुम्ही जागतिक दृष्टी ठेवली पाहिजे, ज्याला ग्लोबल व्हिजन म्हणतात. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे काहीतरी असतं, पण प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. कुणाला तुमच्याकडे किती लोकांना अन्न बनवायला आवडतं? जेवण बनवायला किती लोकांना आवडतं? 1, 2, 3. आता ज्याने हात वर केले त्यांच्यासाठी मी सांगतो, कोविड काळात ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि युरोपमध्ये अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. ज्यांना अन्न बनवता येत होतं, भारतीय अन्न, त्यांची चलती झाली, कारण त्याने लोकांना डबे द्यायला सुरुवात केली. आणि आता तुम्हाला मी सांगतो की या डबे देण्याच्या व्यवसायातनं हिंजवडीला एक हॉटेल तयार झालं, माहिती आहे का? 3 इन्फोसिसचे इंजिनियर्स हैदराबादचे होते आणि त्यांनी हे सुरू केलं. आता तिथं रेस्टो आणि असे त्यांची चेन सुरू झाली. ते ऑथेंटिक आंध्र फूड देतात. त्यामुळे एक लक्षात ठेवा की आयुष्यात 3 प्रकारची कौशल्य आहे. पहिलं कौशल्य म्हणजे सर्व्हायव्हल स्किल्स, जगायचं. त्याच्यामध्ये एक स्किल आहे ते म्हणजे पोहता येणं. तुमच्याकडे किती लोकांना पोहता येते? हां, हे लोणावळा असल्यामुळे शक्य आहे, कारण पुण्यात असं नसतं. आणि ज्याने हात वर नाही केले त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की पोहायला शिका. प्रलय झाला तर तुम्ही मराल नाही. आणि ज्यांना पोहता येईल तेच जगतील, कारण ते सर्व्हायव्हल स्किल आहे. दुसरं सर्व्हायव्हल स्किल तुम्हाला आत्ता नाही मिळणार, पण 3-4 वर्षांनी घ्यायचं आहे. ते म्हणजे वाहन चालवायचं कौशल्य. ते प्रत्येकाला आलंच पाहिजे. तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही खूप श्रीमंत झालात, तर सगळेच होणार आहात, कारण तुम्ही जपानी शिकणार आहात, त्यामुळे श्रीमंत होणार. मग तुम्हाला कोणतरी किडनॅप केलं, असं होणार नाही, पण घटकेवर इमॅजिन करा. आणि मग किडनॅप केलं आणि नंतर त्या किडनॅपरने तुम्हाला सोडून दिलं, आता ही गाडी घे आणि जा. मग त्यावेळेला तुम्ही सांगणार आहात मला गाडी चालवायला येत नाही, मग तुम्हाला परत किडनॅप करेल. म्हणून हे सर्व्हायव्हल स्किल आहे. ओके, असंच एक तिसरं सर्व्हायव्हल स्किल आहे जे तुम्ही इथं नक्की करत असाल, ते म्हणजे स्वसंरक्षण, सेल्फ डिफेन्स. विशेषतः मुलींना मी विनंती करतो की हे तुम्ही कुठल्याही परिस्थितीत सर्वांना शिकवा. हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. कराटे, जुडो वगैरे आहे, कारण तुम्ही नंतर काय आहे की मला ही खात्री आहे की 99% तुम्ही लोणावळ्याच्या बाहेर जाणार आहात काही वर्षांनी, कारण शेवटी जग मोठं आहे, जगभर फिरणार आहात कुठंतरी. कारण पैसे मिळवायचे असतील तर तुम्हाला या गोष्टी करायला लागतील. मग तिथं जर तुम्ही समजा लंडनच्या स्ट्रीटवर एकटे आहात आणि मुलगा किंवा मुलगी बघून एकदम कुठेतरी माणूस आला
आणि तुमच्यावर त्यांनी सांगितलं पाकिट काढ, तर तुम्ही काय करणार? एक थोबाडीत द्यायची त्याला आणि मग एक लाथ मारली की तो माणूस निघून जातो. तर हे जे स्वसंरक्षणाचं सेल्फ डिफेन्स हे एक अत्यावश्यक कौशल्य आहे. आणि नंतरचं जे कौशल्य आहे जे तुम्हाला प्रत्येकाला आलंच पाहिजे ते म्हणजे संभाषण कौशल्य. जी बडबड मी करतोय की तुम्हाला प्रत्येकाला आलंच पाहिजे. एक लक्षात ठेवा, मुखदुर्बळाला या जगात काडीचीही किंमत नाही. मुखदुर्बळाला आणि प्रत्येकाला तुम्हाला बोलता आलंच पाहिजे. कुठल्याही भाषेत बोला, जपानी भाषेत बोला, मराठीत बोला, चांगली भाषा यायला पाहिजे, चांगले संस्कार व्हायला हवे आणि चांगली व्यक्ती व्हायला हवी. आधुनिक तंत्रज्ञान महत्त्वाचं आहे. रोबोटिक आणि आज ही लॅब वगैरे दिलेली आहे ही तुम्ही सकारात्मकरित्या वापरा. कारण असं वाटतं कामा नये की तुमची शाळा शहरी शाळांपेक्षा कुठंतरी कमी आहे, फक्त तिथंच मिळतं चांगलं असं नाही. AI वापरून तुम्ही सकारात्मक म्हणजे काय, आता मी जपानी भाषेचं उदाहरण दिलं. तुम्हाला हे माहिती आहे का की तुम्ही मराठीतनं जपानी AI चॅटबॉट वापरून शिकू शकता. एक AI चॅटबॉट्स असतात, चॅट GPT म्हणून एक आहे, जेमिनी म्हणून आहे. तुम्ही तो डाउनलोड करा आणि त्याच्याशी जपानी भाषा त्याला सांगा की मला जपानी शिकव. तो असं मित्रासारखा शिकवतो आणि तो तुमचे शिक्षक इथं फक्त 8 तास असतात, पण चॅटबॉट 24 तास काम करतो. त्यांना काही पगार बिगार पण द्यायचा नसतो. तुम्हाला खूप चांगली वाटेल. बिनपगारी नोकर आहे AI हा तुमचा आणि तो तुम्हाला हवं तसं काम करतो. तर AIचं सकारात्मक भाग म्हणजे काय की बहुभाषिक होणं. पण नंतर जर तुम्हाला वाटलं तर सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही जपानी मित्र मैत्रिणी मिळवू शकता आणि AI चॅटबॉट वापरून त्याच्याशी त्यांच्या भाषेत बोलू शकता. हा प्रयोग साताऱ्यातल्या एका जिल्हा परिषद शाळेने केला आणि तो प्रयोग एका वर्तमानपत्र छापून आला. आणि मग इथे जे पत्रकार बांधव आहेत त्यांना मी विनंती करतो की या मंडळींनी खरंच जपानी भाषा शिकली तर त्यांचं कौतुक करा आणि तुमच्या वर्तमानपत्रात त्याची प्रसिद्धी करा. पण नंतर काय झालं की जपानी वकिलाती दिल्लीपर्यंत ही बातमी पोहोचली आणि मग जपानचे भारतातील राजदूत ती शाळा शोधत गेले आणि त्याने त्या शाळेत जाऊन कौतुक केलं की तुम्ही आमची भाषा सगळ्यांना शिकवता. आता हे जपान सांगायचं अजून एक कारण आहे की जपानी पंतप्रधान 15 दिवसापूर्वी भारतात आले होते. त्या महिला आहेत आणि त्यांनी आणि मोदीजींनी करार केला. एक माहिती का काय, 1000 जपानी उद्योग भारतात गुंतवणूक करतील पुढच्या 3 वर्षात. आता ह्या 1000 पैकी किमान 200 महाराष्ट्रात येतील. त्या 200 पैकी किमान 125 ते 150 पुण्याच्या आसपास येतील. कदाचित इथं येतील, कामशेतला येतील, लोणावळ्याला येतील. आता हे जर उद्योग इथं येणार असतील तर त्यांना जे मनुष्यबळ लागेल ते कोण असेल? ज्याला जपानी येते त्याला प्रेफरन्स आणि सर्व प्रकारचे जॉब्स तुम्हाला मिळू शकतील. हे परदेशी भाषा शिकायचं महत्व आहे. तर म्हणा, हर हसी खुशी मांगे आपसे, हर फूल खुशबू मांगे आपसे, इतनी रोशनी हो आपकी जिंदगी में कि MSc वाले कनेक्शन मांगे आपसे. Respected dignitaries, principal, teachers, and my dear friends, I am very happy to share my experience of learning robotics in our school. At first, I thought robotics would be difficult, but when we started its classes, I realized it is fun and exciting. We learned different electronic components like the breadboard, resistor, LED, buzzer, and button. We learned how to connect them and how they work. We made simple circuits using LED lights and puzzle. Every session is a new learning experience. I always look forward for the next class. I sincerely thank you, our school management, principal, teachers, and the robotics team for giving us this wonderful opportunity. Thank you. Morning, respected dignitaries on the dais, teachers, and my dear friends. Today, I am delighted to share my experience of learning robotics in our school. When robotics was first introduced, I was both excited and curious. During our sessions, we learned to work with Arduino board, connect sensors, LEDs, motors, and to write simple programs to control them. It was an amazing experience to see our code bring the project to life. Building and testing our own project made learning both practical and enjoyable. It also increased my confidence and inspired me to explore the technology beyond the classroom. I sincerely thank school management and principal for introducing us to robotics. This opportunity made learning more exciting and encouraged us to think like innovators and future engineers. Thank you.
A hearty good morning to all my dear friends, teachers, and all the dignitaries. My name is Aarti Kamble. I am studying in 9th year of Gurukul High School Marathi Medium. Firstly, I would like to express my gratitude for giving me this opportunity to share my experience of learning robotics. In fact, we are going to learn about robotics. It was thrilling in itself. I still remember the first class of robotics. In our robotic class, teacher asked a question, that is, do you know what is robotics? And we did not answer it because we didn't learn it before. Then our teacher explained it. There are three things in this: coding, electronics, and mechanical. Coding is used to give command to the robot. Mechanical is work as a brain of the robot. Electronics act as a nerve system of robot. It means it helps the robot to move. After this, our teacher explained about Arduino. Arduino is a microcontroller board in which it helps to the LED blinking to switch on and off in the certain time of interval. And the interesting part was that we performed a LED blinking activity under the guidance of our teacher. In this activity, we use electronic appliances fire on. Lastly, I would say thank you to all the trustees for having faith in us and providing this facility that will make us ready for our future. Thank you once again from our whole students. Thank you. शिक्षक वृंद, माझ्या मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. आज मला आमच्या शाळेत सुरू झालेल्या रोबोटिक्स या विषयाबद्दल काही महत्त्वाचे सांगायचे आहे. रोबोटिक्स हा विषय आधुनिक तंत्रज्ञानाचा एक महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये मुख्यतः इलेक्ट्रॉनिक्स, कोडिंग आणि मेकॅनिकल या तीन गोष्टींचा समावेश होतो. याच्या सहाय्याने वेगवेगळ्या प्रकारचे रोबोट तयार केले जातात हे मला समजले. यानंतर आम्ही आर्डिनो चिप बद्दल शिकलो. आर्डिनो चिप हे एक मायक्रो कंट्रोलर बोर्ड आहे. याच्या सहाय्याने आपण ऑटो वर्किंग सिस्टम तयार करू शकतो. आर्डिनो चिप हे एक स्वतंत्र मायक्रो कंट्रोलर बोर्ड नसूनही याच्यासारखे वेगवेगळे प्रकारचे चिप सुद्धा आहेत, जसे की रास्पबेरी पीआय पिको, ESP3288 इत्यादी. पण आपण तर सध्या यांचा वापर करत नाही, कारण हे महाग असूनही ते ॲडव्हान्स आहेत, म्हणून त्यांचा वापर करणे ते सोपे नाही. त्याच्याऐवजी आपण आर्डिनो चिपचा वापर करतो, कारण ते स्वस्त असूनही त्यांना वापरणे सोपे सुद्धा आहे हे मला समजले. याच्यानंतर कोडिंग हा विषय आम्ही शिकलो. कोडिंग म्हणजे जसे मनुष्याला वेगवेगळ्या भाषा बोलावे लागतात, जसे की महाराष्ट्रात गेल्यावर मराठी, गुजरातमध्ये गेल्यावर गुजराती, बिहारमध्ये गेल्यावर हिंदी. असेच कोडिंगमध्ये सुद्धा वेगवेगळ्या भाषा आहेत जे वेगवेगळ्या रोबोट्सला आदेश देण्यासाठी कामास येतात, जसे की C++, जावा, पायथन, मायक्रो पायथन यांच्यासारखे भाषा आहेत. हे समजल्यानंतर आम्ही लेट ब्लिंकिंग ही कृती केली. या कृतीमध्ये आम्हाला प्रत्यक्ष अनुभव मिळाला. या कृतीमध्ये आम्ही लेडला आर्डिनोला कोडिंगच्या साहाय्याने आदेश देऊन एका ठराविक वेळाने लेडला कसे ब्लिंक चालू आणि बंद करावे हे शिकलो. या वर्गामध्ये आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. शेवटी आमचे मुख्याध्यापक, ट्रस्टी आणि सर्व शिक्षक आणि रोबोटिक टीमचे मी आभार मानतो. धन्यवाद. Good afternoon, everyone. So my name is Darshana Sonmani. I'm working as an assistant manager in Omotech. So I'll be just giving you quick what Omotech does, how it happens, and what all things you can achieve if you learn robotics. Okay. So let's start with it. So we have 11 integrated subjects in robotics. So when you see a robot anywhere, in a movie, in a real life, or anywhere, we think it's just a mechanical building, or it will have a electronics or coding, right? But it integrates many subjects together. Electronics, mechanical, and coding are the main core subjects of it, right? You all have, sir, and everyone was talking about ChatGPT, AI, and everything. But someone is there who has created these things, right? So first thing, even if we are using all of these things, we should be able to understand how to utilize them. And if we don't know how to do it, then nothing is gonna work, right? So where it comes, so right now we all are a user. We are just using the things who has created by someone else. But if you have the knowledge of robotics, AI, or any technology, you can be a creator too, right? So those all things you are going to learn in the robotics.
So it includes your AI, ML, artificial intelligence and machine learning. It includes your coding languages. So there are different coding languages that you are going to learn. It includes robotics. It includes design thinking. It includes drone technologies, space technologies, carpentry, AI, VR, financial literacy, error modeling, and cybersecurity. So these are 11 core subjects we provide as an robotics curriculum. So who we are? So we are Omotech. We have our head office in Mumbai. We are established in 2013, and from then we do robotics for K-12 students, starting from grade 1 till grade 12. So we have a different STEM labs in the schools. We do train students for competitions that happens worldwide, national, international levels. There are different robotic competition happens where students like you participate. Humidity tester, so you will also learn different types of sensors and everything. So they have a basic humidity tester and flashing lamp. So like your ambulance or your police jeep, so kind of that. Then 5-6 grades. In 5-6 grades, we don't have an automation part because first we have to learn what is electronics in detail. So they are going to learn, they are also learning about the science, mathematical and different types of concepts. Here our STEM education comes in picture. How? Is there someone is someone there who is doing this task for you? No, right? So there are sensors used, there are microcontrollers used, and actuators, means the output devices to use the ChatGPT. You ask a question, it understands your questions, and then it responds back to you. Correct? So these are different types of things that you are going to learn. So different wireless connections also, like using a Bluetooth module, using a Wi-Fi thing, how you can transfer your data from one place to another place. These are some glimpses of STEM training happens in the classroom. You can see the students are learning Python block coding. This is Arduino one, this is the mechanical one, and then different. चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की. शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध. काजू, बदाम, पिस्ता, केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे, नारळ, चणा डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की. नमकीन, फज, स्वीट्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांसाठी. शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज. नवरत्न चिक्की 1 आणि 2 मार्कर मंजिल, MG रोड, रेल्वे स्टेशन जवळ, लोणावळा. मावळ वार्ता यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तसेच फेसबुक पेज फॉलो करा. धन्यवाद.